बंधूंनो, आयुष्यात आपण फक्त गुरूंचा हात कधी सोडू नका. आयुष्यात आपण फक्त गुरूंचा हात कधी सोडू नका. कधी काय काम पडेल सांगता येत नाही. ज्याला कोणीतरी मालक आहे ना, तो मालक तुमच्या संकटात, गुरु तुमच्या संकटात 100% तुमच्या बरोबर असतो. हे लक्षात घ्या की एका जंगलात एक शेळी चरता चरता अशी फसत गेली आणि ती तिथेच बसून गेली. शेळी एका सिंहाच्या नजरेला पडली. सिंह म्हणाला, 1 नंबर काम झालं, आजचं जेवणाचं काम 1 नंबर झालं. आणि तो सिंह शेळीच्या पाठीमागे गेला. ती शेळी पळत पळत जाऊन दलदलीत बसली आणि तिथेच जाऊन बसली. सिंहाला कळलं नाही पुढे दलदल आहे. सिंह देखील तिच्या मागे धावत जाऊन त्या दलदलीत फसला. दोघांच्या मध्ये एक 15 फुटाचे अंतर होते. शेळीला वाटलं, आपण आता या जागेवरून हलत नाही. सिंह पण हलताना दिसत नाही. शेळीने जरा आराम घेतला आणि त्या सिंहाला विचारलं, तुझं या जगात कोणी मालक आहे का? त्यावेळेस सिंह म्हणाला की मीच स्वतः राजा आहे आणि मीच स्वतः मालक आहे. त्याच्यामुळे मला मालक असण्याची काहीच गरज नाही. मग मला कोणी मालक असू शकेल? शेळी म्हणाली, तुझ्या आयुष्याचा सगळ्यात वाईट दिवस हे की तुला कोणी मालक नाही. पण माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठं ध्येय, माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं कल्याण का मला कोणीतरी मालक आहे. कोणीतरी मालक आहे. तू मालक स्वतः असल्यामुळे तुला कोणी वाचवायला येणार नाही. पण माझा मालक मला शोधत इथून या दलदलीतून बाहेर काढायला 100% येणार आहे. तुमचा गुरु तुमचा हात कधीच सोडत नाही. म्हणून मनुष्याने जीवनात गुरु करायला पाहिजे व आपले दुःख आणि यातना आपल्या गुरुपाशी जाऊन सांगायला पाहिजे. आपले गुरु त्यावर काही ना काही मार्ग काढतील, आपल्याला काहीतरी समजवतील. ते समजवल्यानंतर आपण गुरुनी सांगितलेल्या मार्गावर चालायला पाहिजे. यामुळे गुरु नक्कीच करायला पाहिजे. खरं आहे ना? जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम.